इथून पाठीमागच्या पिरियडमध्ये आपण 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची कसोटी आणि आता आपण पाहणार आहोत 5 ची कसोटी. तर बघूया कमीत कमी वेळेमध्ये आपण 5 च्या पटीतील संख्येला किंवा भाग, त्याला एक मॅजिक स्टिक म्हणतो आपण, ती कशा पद्धतीने देतात आपण चला बघूया. आता कसोटी काय म्हणते बघा. आपली 5 ची कसोटी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी, काय म्हणतो प्रश्न बघा, एकक स्थानी 0 आणि 5 येत असेल तर त्या एकूण संख्येला 5 ने निशेष भाग जातो. 5 ने निशेष भाग जातो म्हणजे काय हो विद्यार्थी मित्रांनो, बाकी एकही उरत नाहीये. तर चला आता 5 च्या कसोटीनं कशा पद्धतीनं भाग देतात ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. आता एक्झाम्पल घेऊया. चला पहिलं एक्झाम्पल बघू. आता एकक स्थानी सुरुवातीला काय करूया, 0 घेऊया. एकक स्थानी 0 असल्यानंतर तुम्ही इकडं कितीही अंक घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि कोणतेही घ्या, त्या एकूण संख्येला 5 न निशेष भाग जाणार. चला 5 न भाग द्या. 5 1 5. 5 न 4 ला भाग जातो का, नाही, कारण हा भाजक भाज्यापेक्षा मोठा आहे म्हणून भाग 0चा बसला. मग ह्या दोघांचा विचार करा. 42 झाले, 42 पेक्षा लहान संख्या 85 40, किती उरले 2, 20 झाले, 5 चोक 20. हे झालं आपला एक्झाम्पल. ओके. आता दुसरा एक्झाम्पल बघू. चला आता एकक स्थानी 0 घेतलं फर्स्ट एक्झाम्पल मध्ये. अजून एक्झाम्पल मध्ये 0 घ्या एकक स्थानी. चला भाग देण्याचा प्रयत्न करा. 5 न 4 ला भाग जातो का, नाही, भाग बसला 0चा. मग त्याच्या बदल्यात ह्या दोघांचा विचार करा. 41 पेक्षा 85 40, 1 उरला. समोरच्या अंकाच्या पाठीमागं द्या. 12 झाले. मग 12 पेक्षा लहान संख्या 5 च्या पाड्यामध्ये. 5 दोन्ही 10, 2 उरले, 5 चौक 20. हे झालं आन्सर आपलं. विद्यार्थ्यांनो घाबरून जायचं नाहीये. अजून आपण प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल घेणार आहोत की तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील, की तुम्हाला ही 5 ची कसोटी एकदा बघितल्यानंतर तुमचे येणारं 5 च्या पटीतील एक्झाम्पल तुम्हाला कशाही पद्धतीनं क्विक मध्ये सॉल्व्ह होणार आहे. तर अजून एक्झाम्पल बघूया. आता आपण काय केलं, पहिल्या एक्झाम्पल मध्ये एकक स्थानी 0 बघितला, इथं बी 0 बघितला. आता एकक स्थानी 5 बघूया. एकक स्थानी 5 घ्या. चला भाग देऊया. 5 न 3 ला भाग जातो का, नाही, भाग बसला 0चा. मग त्याच्या बदल्यात ह्या दोघांचा विचार करा. 5 सख्ख 30, 31 मधून 30 गेले, 1 उरला. 12 झाले. 5 दोन्ही 10, 2 उरले, 25 झाले. 5 5 25. हे झालं आन्सर आपलं. चला अजून पुढचं एक्झाम्पल घेऊया. 4 क्रमांकाचं एक्झाम्पल. एकक स्थानी 5. इकडं कोणतेही अंक घ्या आणि कितीही घ्या, त्या एकूण संख्येला 5 ने निशेष भाग जाणार. चला 5 न 4 ला भाग जातो का, नाही, भाग बसला 0चा. दोघांचा विचार करा. 43 पेक्षा लहान संख्या 85 40, 3 उरले. समोरच्या अंकाच्या पाठीमागल्या 32 झाले. 5 सख्ख 30, 32 मधून 30 गेले, 2 उरले. 5 5 25. हे झालं एक्झाम्पल. चला हे तुमचं अजून प्रॅक्टिससाठी अजून दुसरं एकक स्थानी 0 घ्या. बघा 5. चला 5 न 3 ला भाग जातो का, नाहीये, भाग बसला 0चा. दोघांचा विचार करा. 31 पेक्षा लहान संख्या 5 सख्ख 30, 1 उरला. 5 दोन्ही 10, 2 उरले. 5 चौक 20. हे 5वं एक्झाम्पल झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता हे 5 च्या कसोटीचे आपण एक्झाम्पल पाहिलेत. आता मी बोर्डवरती एक एक्झाम्पल देतोय आणि ते तुम्ही सॉल्व्ह करायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. एकक स्थानी 0, 2, 1, 3 भागिले 5 याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये फेकून द्यायचंय.